अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब आहेत। गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी ही माहिती दिली आहे। केडगाव भाग हा संवेदनशील असल्यानं निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केलं असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केलाय। मनसेचे दोन्ही जे उमेदवार आहेत ते काल संध्याकाळपासून गायब आहेत। म्हणजे आमच्या संपर्क कार्यालयावरून त्यांनी पक्षाचं सगळं साहित्य नेलं की आता प्रचाराला जायचं म्हणून, पण काल संध्याकाळी घरी न जाता प्रचाराला न जाता ते नेमकं कुठं गायब झाले हा मोठा प्रश्न झालाय। त्यामुळे आज सकाळपासून त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन येत आहे काळजीपोटी की आता आम्ही जबाबदारीने त्यांना निवडणुकीला उतरवलंय, पण आता ते आज कुठं गेले आमच्या पोरांचं काही बरं वाईट झालं। कारण की केडगावचा इतिहास पाहता त्या ठिकाणी रक्तरंजित निवडणूक त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलेलं आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनेचे प्रभाग क्रमांक 17 मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे, दुसरे आमचे कॅन्डिडेट राहुल जाधव, हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे। याबाबत आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा, जेणेकरून आजच्या केडगाव सारख्या भागातील परिस्थिती बघता निश्चितपणे याच्याबाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागे असावं अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगर मधून निवडणुकी संदर्भात एक मोठी बातमी समोर येते। निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या 17 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। नियुक्तीनंतर आदेश देऊनही कामावर रुजू न झाल्यानं या 17 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबईत पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन 62 जागा त्यांना दिल्या होत्या। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी वंचितला 16 जागांवर उमेदवार न मिळाल्यानं त्यांनी या जागा काँग्रेसला परत केल्या। मात्र या जागांवर काँग्रेसकडून सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यात आले नाहीयेत। त्यामुळे या जागांवर थेट ठाकरे बंधू आणि युतीची लढत पाहायला मिळणार आहे। जेव्हा आपण अलायन्स मध्ये जातोय आणि त्या सीट वाटप होतोय, तर ज्या पक्षाने सीट स्वतःची भरली नाही, ज्यांना जे अलॉट झालेली, त्याच्याबद्दल त्यांनीच उत्तर दिलेलं बरं। परंतु ज्या ठिकाणी 16 जागा तुम्हाला ऐन वेळेस परत केल्या रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस मात्र तुम्ही त्या 16 जागांवरती अधिकृत काँग्रेसचे उमेदवार दिले की तुम्ही त्या ठिकाणी तुमचे उमेदवार भरले नाहीत की अपक्षांना तुम्ही पाठिंबा देणार? त्या संदर्भात अजून माझ्याकडे पूर्णपणे माहिती नाही की किती जागा आम्हाला देण्यात आली, किती परत केले होते, त्यामध्ये आम्ही भरलं नाही भरलं, समर्थन दिलंय, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून मी आपल्याला बोलतो। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या उमेदवारांना छत्रपती संभाजीनगरचे काही मंत्री आणि अधिकारी फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप झालाय। त्यानंतर या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, प्रत्येक फोनचा हिशोब मी ठेवतोय, यानंतर असे प्रयत्न करू नका, घोडा मैदान जवळ आहे, असा इशारा अंबादास दानवे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलाय। त्यानंतर भाजप आमदार संजय केनेकर यांनी अंबादास दानवेंवर जोरदार पलटवार केला। यांनी उमेदवारांना येणाऱ्या धमक्यांवर तीव्र संताप व्यक्त केला। सत्ताधारी पक्षाचे मंत्री शिवसैनिकांना जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षावरून उभे आहेत त्यांना दम देण्याचा प्रयत्न करतात, धमक्या देण्याचा प्रयत्न करतात आणि काही अधिकारी सुद्धा उमेदवारांना फोन करतात। मी एवढाच इशारा देतो की घोडा मैदान जवळ आहे, एकेकाचा हिशोब ठेवला जाईल। अधिकाऱ्यांना विशेषतः मी सांगतो, एखाद्याने फोन केला ना तर त्याची नाही मी गाढ होऊन मिरवणूक काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही, लक्षात ठेवा। सगळ्या फोनचा रेकॉर्ड मी ठेवतोय आणि म्हणून निवडणूक आयोगाला सुद्धा मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं मंत्री मिसयूज करतायत, अधिकारी काही उमेदवारांना फोन करतायत, याची दखल घ्यावी, नाही तर त्याला शिवसैनिक योग्य तो धडा शिकवतील। अंबादास दानवेंनी कुणाला मार्गदर्शन करावं मला माहीत नाही, परंतु आमच्या 2 पक्षाच्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करू नये आणि आमच्यावर चिंतन करू नये। स्वतःच्या पक्षाची परिस्थिती बघावं, स्वतः पक्षामध्ये उमेदवार नाही मिळत आहे उभं राहायला आणि त्यामुळे वरतून परत धमकी देणे योग्य नाहीये। त्यांनी 2.5 वर्षात सत्ता असताना खूप धमक्या दिल्या। यांनी लक्षात ठेवावं की आम्ही
आता तुमची धमकी देण्याची ताकद राहिलेली नाहीये, हे विसरून चालणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.